आजच्या लेक्चरमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण वसाहतवादी दृष्टिकोन बघितला. आजच्या लेक्चरमध्ये आपण मार्क्सवादी दृष्टिकोन बघूयात. आजचं हेडिंग द्या, नवीन पानावर सिलेबस मध्ये नमूद केलेला मार्क्सवादी दृष्टिकोन. भारतीय राष्ट्रीय चळवळीचा मार्क्सवादी दृष्टिकोन लिहा. मार्क्सवाद्यांमध्ये राष्ट्रवाद ही संकल्पना बुर्जवा म्हणून बघितली जाते. मार्क्सवाद्यांमध्ये राष्ट्रवाद ही संकल्पना बुर्जवा संकल्पना म्हणून बघितली जाते. त्यांच्यानुसार ही एक हानिकारक विचारधारा आहे. जी गरिबांची स्थिती कमकुवत करते आणि त्यांना संघर्षापासून विचलित करते. मार्क्सवादी इतिहासकार आणि नेते यांच्यानुसार काँग्रेस हा बुर्जवा पक्ष असून गांधीजी हे बुर्जवा वर्गाचे नेते आहेत. मार्क्सवादी इतिहासकार आणि नेत्यांच्या मते काँग्रेस हा बुर्जवा पक्ष असून गांधीजी हे बुर्जवा वर्गाचे नेते आहेत. ठीक आहे. मार्क्सवादी इतिहासकार जे राष्ट्रवाद्यांवर एकदम झाडून टीका करतात, अतिशय कठोर टीका करतात, त्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादाच्या बुरख्या अंतर्गत काय होऊन जातं ना, की एकदा राष्ट्रवादाला महत्व द्यायचं, आपल्या राष्ट्राच्या हिताला महत्व द्यायचं, याच्या नावाखाली गरीब वर्गाचं शोषण होत राहतं. ठीक आहे. हे तुम्ही आत्ताच्या राजकारणासोबत कंपेअर करू शकता. आजचं राजकारण काय आहे, जसं 2014 साली भाजप पक्ष सरकारमध्ये आला, काय म्हणणं होतं भाजप सरकारचं की देशाच्या सर्वोच्च स्थानी एक अतिशय सशक्त असा पक्ष असला पाहिजे की ज्याला संपूर्ण बहुमत आहे, जेणेकरून तो पक्ष निर्णय घेऊ शकेल, कठोर निर्णय राबवू शकेल. बरोबर. मग काय झालं, 2014 नंतरच्या पुढच्या निवडणुकांमध्ये म्हणजे 19 मध्ये वगैरे म्हणजे काय म्हणता येईल, मतदान करताना त्या पक्षांनी खरंच आपल्यासाठी काही काम केलंय का, खरंच गरिबांसाठी काही केलं का, हे न बघता राष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवून मतदान केलं गेलं. प्रत्येक वेळी हे सांगितलं गेलं की देश एका मजबूत हातात असणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, राष्ट्रीय स्तरावरच्या मुद्द्यांना महत्व दिलं गेलं. त्या मुद्द्यांच्या पुढे शेतकऱ्यांचे, कामगारांचे, जनसामान्यांचे प्रश्न दुय्यम ठरवले गेले. आणि म्हणून या मार्क्सवादी नेत्यांचं म्हणणं असं आहे की या राष्ट्रवादाच्या
ज्या मोठी ही संकल्पना आहे त्या संपूर्ण राष्ट्राचा विचार करताना ज्या छोट्या छोट्या घटकांचं मिळून राष्ट्र बनलेलं आहे यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्यामुळे ही एक हानिकारक विचारधारा आहे. ठीक आहे. आणि ही एक बुर्जवा संकल्पना आहे. आता बुर्जवा हा शब्द आपण मार्क्सवादाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा ठिकठिकाणी हा शब्द येतो. याचा अर्थ होतो सुशिक्षित मध्यम वर्ग, म्हणजे शब्दशः याचा तो अर्थ होतो, पण थोडक्यात यांना म्हणायचं आहे भांडवलदार वर्ग. मार्क्सिझम ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेत बुर्जवा हा शब्द भांडवलदारांसाठी, कॅपिटलिस्ट, जे कॅपिटलिस्ट असतात भांडवलदार, त्यांच्यासाठी बुर्जवा शब्द वापरला जातो. किंवा काही ठिकाणी बुर्जवा हा शब्द सुशिक्षित मध्यम वर्ग या अर्थाने सुद्धा वापरला जातो. हे नेहमी लक्षात ठेवायचं, कुठेही याचा संदर्भ कामी येतो. ठीक आहे. भांडवलदार वर्ग म्हणजे कोण, तर समाजाच्या उत्पन्नाची मालकी, उत्पन्नाच्या साधनाची मालकी ज्यांच्या हातात असते ते असतात भांडवलदार. तर हे मार्क्सवाद्यांचं म्हणणं आहे की हे त्या भांडवलदारांचे चोचले आहे. आपल्यासारख्या गरिबांना, शेतकऱ्यांना, कष्टकरी वर्गाला हे राष्ट्रवाद वगैरे वगैरे सगळं काही थोतांड आहे. सगळ्यात महत्वाचं आपले प्रश्न, आपले जगण्याभरणाचे प्रश्न, आपलं उत्पन्न, आपल्या मुलाबाळांचे जे काही प्रश्न आहेत ते महत्वाचे आहेत. ठीक आहे. नंबर 1 लिहून घ्या, M.N. रॉय. M.N. रॉय नावाचे जे मार्क्सवादी विचारवंत अभ्यासक आहेत ते काय म्हणतात लिहा. नंबर 1 M.N. रॉय. आपल्याला मार्क्सवादी नेत्यांची मतं बघायची, बरोबर. नंबर 1 M.N. रॉय, आपल्याला माहिती मानवेंद्रनाथ रॉय, भारतीय राष्ट्रीय चळवळीतलं एक अतिशय महत्वाचं नाव. त्यांचं पूर्ण नाव आहे मानवेंद्रनाथ रॉय, पण त्यांना M.N. रॉयच म्हणतात. ठीक आहे. त्यांचं पुस्तक लिहा, इंडिया इन ट्रान्झिशन. इंडिया इन ट्रान्झिशन. भारत हा एका स्थित्यांतरातून जात आहे, अशा अर्थाचं एक पुस्तक यांनी लिहिलं, इंडिया इन ट्रान्झिशन. भारत हा एका स्थित्यांतराच्या अवस्थेत आहे. लिहा. या पुस्तकात त्यांनी काय मांडलं, यात त्यांनी गांधीजी आणि काँग्रेसच्या भूमिकांचे विश्लेषण करून त्यांचे कार्यक्रम लोकांच्या विरोधात आहेत. त्यांचे कार्यक्रम लोकांच्या विरोधात आहेत असे प्रतिपादन केले. इंडिया इन ट्रान्झिशन या पुस्तकात गांधीजी आणि काँग्रेसच्या भूमिकांचे विश्लेषण करून त्यांचे कार्यक्रम लोकांच्या विरोधात आहे असे प्रतिपादन केले. ठीक आहे. यांना काय म्हणायचं, काँग्रेस आणि गांधीजींनी जे काही केलं ते या देशाच्या लोकांच्या किंवा त्यांच्या भल्याच्या, त्यांच्या हिताच्या विरोधात होतं, असं मत कोणी मांडलं, M.N. रॉय यांनी आपल्या इंडिया इन ट्रान्झिशन या पुस्तकात. नंबर 2 लिहा, R.P. दत्त. नंबर 2 चे नेते R.P. दत्त. हे पण एक महत्वाचे राष्ट्रवादी नेते आणि यांचं पुस्तक आहे इंडिया टुडे. इंडिया टुडे हे पुस्तक. गांधीजींचे कडवे टीकाकार आहेत. हे कोण आहेत, R.P. दत्त कोण आहेत, गांधीजींचे टीकाकार आहेत. गांधीजींचे कडवे टीकाकार आहेत
गांधीजींचे कडवे टीकाकार असून लिहा, त्याच्यात कंटिन्यू लिहायचं आपल्याला. गांधीजींचे कडवे टीकाकार असून त्यांनी गांधीजींना हे गांधीजींचे कडवे टीकाकार असून त्यांनी गांधीजींना मस्कॉट ऑफ बुर्जवा मी मुद्दाम इंग्लिश मध्ये प्रत्येक वेळी देते तुम्हाला मस्कॉट ऑफ बुर्जवा, आणि याला मराठीत काय म्हणतात? भांडवलदारांच्या गळ्यातले ताईत. मस्कॉट शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, ताईत. आपण जे म्हणतो ना गळ्यातले ताईत आहे बाबा, एखादा नेता, युवा नेता, तरुणांच्या गळ्यातला ताईत, एखादा हिरो, तर आजकालच्या तरुणींच्या गळ्यातला ताईत, ते जे आपण म्हणतो. तर गांधीजी हे बुर्जवा म्हणजेच भांडवलदारांच्या गळ्यातील ताईत आहेत असे म्हटले. यांनी गांधीजींना भांडवलदारांच्या गळ्यातील ताईत असे म्हटले. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की गांधीजींनी ही जी स्वातंत्र्याची चळवळ लढली ती भांडवलदारांसाठी किंवा समाजातल्या मूठभर वर्गासाठीच लढली. गांधीजींनी लढलेली ही जी स्वातंत्र्याची चळवळ होती ती काही संपूर्ण भारतीयांसाठी, भारतातल्या सगळ्या वर्ण, सगळ्या वर्ग, सगळ्या धर्म अशी ती सगळ्यांसाठी नव्हती, फक्त भांडवलदार वर्गासाठी होती. अशी कडवी, अशी जहरी टीका यांनी गांधीजींवर केलेली आहे. नंबर 3, A.R. देसाई. नंबर 3 चे मार्क्सवादी विचारवंत A.R. देसाई. त्यांचं पुस्तक लिहा, सोशल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन नॅशनलिझम. सोशल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन नॅशनलिझम. यांच्यानुसार गांधीजींची रणनीती, यांच्या मतानुसार गांधीजींची रणनीती आणि विचारधारा ही देशी भांडवलदार वर्गाच्या, देशी म्हणजे भारतीय भांडवलदाराच्या समोर तुम्ही बुर्जवा पण लिहू शकता, तुम्हाला आता सुरुवातीला लक्षात राहण्यासाठी. देशी भांडवलदार वर्गाच्या ऐतिहासिक गरजांना दिलेला प्रतिसाद होता. भांडवलदार वर्गाच्या ऐतिहासिक गरजांना दिलेला प्रतिसाद होता. म्हणजे काय याचा अर्थ? तर तुम्हाला माहिती आहे की इंग्रज लोक भारतात येण्यापूर्वी भारताचे जे उद्योग होते, विविध जे उद्योग आपल्या भारतात होते, आणि हे उद्योग जनरली कशावर आधारलेले होते? तर जातींवर आधारलेले होते, की या विशिष्ट जातीचा व्यक्ती हाच व्यवसाय करेल, त्या विशिष्ट जातीचा व्यक्ती तोच व्यवसाय करेल, असं जातींवर आधारित होतं. आणि या जातींमध्ये पण खूप भेदभाव होते. उच्च नीच ही जी विषमता होती ती खूप मोठ्या प्रमाणात होती. मग काय झालं? इंग्रज भारतात आले. इंग्रजांनी काय केलं? हे जे भारतीय सगळे उद्योग होते, देशी उद्योग होते, हे सगळे उद्ध्वस्त करून टाकले आणि काय सांगितलं की आमच्या समोर तुम्ही सगळे समान आहात, त्यामुळे तुम्ही आता आमची नोकरी करायची, आमच्या दरबारी तुम्ही नोकरी करायची. मग काय झालं? भारतीय लोकांमध्ये हा जो उच्च नीचपणा होता तो हळूहळू कमी व्हायला लागला. आणि मग कुठेतरी हा जो भारतीय भांडवलदार वर्ग होता, हा भारतीय श्रीमंत वर्ग होता,
त्यांनी गांधीजींना असं सांगितलं की तुम्ही आमचं रक्षण करा, आमच्या ज्या काही गरजा आहे किंवा आमचे जे उद्योगधंदे होते ते तुम्ही आम्हाला परत मिळवून द्या, जेणेकरून आम्ही आमचं जातीचं धर्माचं वर्चस्व परत प्रस्थापित करू. आणि मग त्यांनी गांधीजींकडे ही ऐतिहासिक मागणी केली. ऐतिहासिक मागणी का केली? कारण गांधीजी भारतात येऊन त्यांनी राष्ट्रवादाचं काम करणं सुरू केलं. त्याच्या जवळपास 5-50 वर्षापूर्वीपासून इंग्रजांनी सगळ्याच वर्गाचं मोठ्या प्रमाणात शोषण सुरू केलेलं होतं. त्यामुळे ही एक ऐतिहासिक गरज निर्माण झाली होती की आता आहे नाही ते इंग्रज सगळं संपवून टाकतात का, भारतीय व्यवस्था पूर्णपणे बदलवून टाकतात की काय, अशी एक परिस्थिती त्यावेळेपर्यंत निर्माण झाली होती. म्हणून हा जो भांडवलदार वर्ग होता, देशी भांडवलदार वर्ग होता, यांनी गांधीजींना आपली जी गरज होती ती गरज गांधीजींपाशी मांडली आणि त्यांच्या या गरजांना प्रतिसाद देण्यासाठी म्हणून गांधीजींनी राष्ट्रीय चळवळ सुरू केली, असं AR देसाईंनी आपल्या सोशल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन नॅशनलिझम या पुस्तकात म्हटलं आहे. पुढे लिहा EMS नामुद्रीपाद, 4 नंबरचे अभ्यासक. आपल्याला माहितीये राष्ट्रीय चळवळीत अस्पृश्यता निवारणामध्ये अतिशय महत्वाचं काम केलेले हे नेते आहेत नामुद्रीपाद. केरळी होते, हे केरळचे होते. आपल्याला माहितीये की केरळमध्ये आज सुद्धा कम्युनिस्ट पक्षांचं राज्य आहे. जो भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे त्यांचं आज सुद्धा केरळवर राज्य आहे. केरळमध्ये ही कम्युनिस्टांची चळवळ खूप जोरात होती, तर त्या चळवळीतले एक अतिशय अग्रणी नेते EMS नामुद्रीपाद. त्यांचं पुस्तक लिहा गांधीयुम गांधीसवम. गांधीयुम गांधीसवम. लिहा. हे मान्य करतात की गांधीजींनी लोकांना राष्ट्रीय चळवळीत समाविष्ट केले. गांधीजींनी लोकांना राष्ट्रीय चळवळीत समाविष्ट केले, मात्र त्यांचा दृष्टिकोन हा पुढे असं इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहून घ्या, मर्यादित जनचळवळीचा होता. मर्यादित जनचळवळीचा हे असं इन्व्हर्टेड करून त्याला अंडरलाईन करा. मर्यादित म्हणजे गांधीजींचा जो चळवळीचा उद्देश होता तो मर्यादित जनचळवळ हवी होती. गांधीजींना मर्यादित जनचळवळीचा होता. गांधीजींना असे वाटत नव्हते की लोकांना स्वायत्तता मिळावी. गांधीजींना असे वाटत नव्हते की लोकांना स्वायत्तता मिळावी. त्याच्या पुढे कॉमा करून गांधीजींना लोकांनी भांडवलदार वर्गाच्या नेतृत्वात राहावे. गांधीजींना लोकांनी भांडवलदार वर्गाच्या नेतृत्वात राहावे असे वाटत होते. म्हणजे यांचं म्हणणं आहे की गांधीजींना असं वाटत नव्हतं की लोकांच्या हातात सत्ता यावी. त्यांना असं म्हणायचं की गांधीजींना असं वाटत होतं की
भांडवलदार वर्ग या देशावर शासन करेल. म्हणजे इंग्रज जातील आणि इंग्रजांच्या जागेवर भारतातला जो भांडवलदार वर्ग असेल, जो धनाढ्य वर्ग असेल, तो इथे शासन करेल असं गांधीजींना वाटत होतं. म्हणून गांधीजींना काय हवी होती, मर्यादित जनचळवळ हवी होती, असं मत या नाममुद्रीपाद यांनी मांडलं आहे. पुढचं लिहून घ्या. नंबर 5, सुमित सरकार. सुमित सरकार त्यांचं पुस्तक लिहा, मॉडर्न इंडिया, आधुनिक भारत नावाचं पुस्तक या सुमित सरकार यांनी लिहिलेलं आहे. मॉडर्न इंडिया. हे काय लिहितात पुढे लिहा. हे मार्क्सवादी विचारवंतांना हे म्हणजे सुमित सरकार, हे मार्क्सवादी विचारवंतांना कॉमाच्या पुढे गांधीजी आणि काँग्रेस यांच्या विश्लेषणाप्रती खूप सहज असण्याबद्दल सावध करतात. खूप सहज असल्याबद्दल, सहज म्हणजे कॅज्युअल, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही गांधीजींना खूप हलक्यात घेत, काँग्रेस आणि गांधीजी यांच्या मतांना, यांनी केलेल्या गोष्टींना खूप हलक्यात घेताय, खूप सहज घेताय, खूप सहज असण्याबद्दल सावध करतात. हे मार्क्सवादी विचारवंतांना गांधीजी आणि काँग्रेस यांच्या विश्लेषणाप्रती खूप सावध असल्याबद्दल, खूप सहज असल्याबद्दल सावध करतात. गांधीजी आणि काँग्रेस यांच्या विश्लेषणाप्रती खूप सहज असण्याबद्दल सावध करतात. यांच्या मते हे खरे आहे की काँग्रेस आणि गांधीजींमुळे लोकांसाठी कॉन्क्रीट किंवा त्याला आपण म्हणू शकतो भक्कम, काँग्रेस आणि गांधीजींमुळे लोकांसाठी भक्कम मंच उभा राहिला. कॉन्क्रीट किंवा भक्कम मंच उभा राहिला. पण हे लोकांविरुद्ध जाणीवपूर्वक डिझाईन केले आहे. जाणीवपूर्वक डिझाईन केले आहे.
ठीक आहे. नंबर 6 लिहून घ्या, बिपिन चंद्रा. म्हणजे त्यांचं म्हणणं, म्हणजे हे सुमित सरकारांचं म्हणणं असं आहे की ठीक आहे, गांधीजींनी आणि काँग्रेसनी जे काही केलं त्यामुळे लोकांना आपली मतं मांडायला त्यांच्यासाठी एक मंच, एक भक्कम आधार लोकांना मिळाला, पण तो आधार निर्माण करण्यामागे हेतू काही साधा सरळ नव्हता, काहीतरी कुटील हेतू होता, किंवा जो हेतू होता तो लोकांच्या विरोधात काहीतरी असण्याचा हेतू होता. त्यामुळे मार्क्सवाद्यांनी असं इतकं सहजपणे गांधीजींचं विश्लेषण करू नये, असं सुमित सरकारांचं म्हणणं आहे. नंबर 6 लिहा, बिपिन चंद्रा. बिपिन चंद्रा यांचं पुस्तक लिहा, इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. आपल्याला माहिती आहे, पुस्तक आपण अभ्यासतो, इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. आता पुढे लिहा, हे मार्क्सवादी असूनही यांनी असे दाखवून दिले की हे मार्क्सवादी असूनही यांनी असे दाखवून दिले की काँग्रेसनी लढवलेली चळवळ राष्ट्रवादी होती. काँग्रेसनी लढवलेली चळवळ राष्ट्रवादी होती. गांधीजींनी मानवी इतिहासातील आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या नियंत्रित शांततापूर्ण जनचळवळीचे नेतृत्व केले. शांततापूर्ण जनचळवळीचे नेतृत्व केले. भारतीय राष्ट्रीय चळवळ ही सर्वात नेत्रदीपक जनचळवळ होती, जिची कळकळ म्हणजे ती किती मनापासून, किती जबाबदारीने लढवली गेली, किती कळकळीने मनापासून लढवली गेली, जिची कळवळ आज सुद्धा जाणवते. म्हणजे आजही जेव्हा आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्याकडे बघतो, तर ज्या कळकळीने त्या नेत्यांनी ही चळवळ लढवली, ती जी भावना आहे ती आज सुद्धा आपल्याला जाणवते. आजही आपण केव्हाही समजा भारतीय स्वातंत्र्य लढ्यावरचा एखादा पिक्चर बघतो, काही सिनेमा बघतो, नाटक बघतो, तर आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. आपण पण ते फील करू शकतो की किती त्यावेळी ब्रिटिशांचे जुलूम आपल्या सर्व देशवासियांनी सहन केले आणि किती मोठी ही जनचळवळ भारतीयांनी त्यावेळी लढली. तर बिपिन चंद्रांचं म्हणणं आहे की भारतीय राष्ट्रीय चळवळ ही सर्वात नेत्रदीपक जनचळवळ होती, जिची कळवळ आता सुद्धा आपल्याला जाणवते. आता हे झालं बिपिन चंद्राचं. आता पुढे नवीन पॅराग्राफ मध्ये लिहून घ्या, मार्क्सवादामध्ये ग्रामसीद्वारे प्रेरित ग्रामसी नावाचे
एक मार्क्सवादी अभ्यासक आहे, आपल्याला सेक्शन ए मध्ये आपण बघितलेली आहे किंवा बघू. मार्क्सवादामध्ये ग्रामसी द्वारे प्रेरित एक सबअल्टर्न विद्याशाखा देखील आहे. सबअल्टर्नला मराठीत म्हणतो आपण कनिष्ठ किंवा दुय्यम. सबअल्टर्न किंवा कनिष्ठ विद्याशाखा देखील आहे. सबअल्टर्न विद्याशाखा देखील आहे. भारतीय इतिहासकार जसे की ज्ञानेंद्र पांडे, शाहिद अमीन, सुमित सरकार, रणजित गुहा यांनी कनिष्ठ दृष्टिकोनातून लिखाण केले. म्हणजे ही मार्क्सवादाची जी ग्रामसीनी प्रतिपादित केलेली जी दुय्यम ज्ञानशाखा आहे त्याचा आधार घेत या इतिहासकारांनी लेखन केलेलं आहे. आता यांचं राष्ट्रीय चळवळीबद्दलचं मत काय आहे ते आपण बघूया. लिहा पुढे. यांच्यानुसार वर्चस्ववादी राष्ट्रवाद्यांनी राष्ट्रवादी इतिहासाची धूसर दृष्टी वर्चस्ववादी म्हणजे असे राष्ट्रवादी जे वर्चस्वशाली होते इतरांपेक्षा, त्या वर्चस्ववादी राष्ट्रवाद्यांनी काय केलं, राष्ट्रवादाच्या इतिहासाची धूसर दृष्टी ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ब्लिंकर्ड विजन, म्हणजे धूसर दृष्टी दिली आहे कॉमा करून लिहा. ब्लिंकर्ड विजन धूसर दृष्टी दिली आहे. त्यांनी कॉमा करून पुढे त्यांनी इतरांचे योगदान पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. गांधीजींद्वारे पुढे फुल स्टॉप देऊन कंटिन्यू वाक्य लिहा, म्हणजे कंटिन्यू पुढचं नवीन वाक्य लिहा. गांधीजींद्वारे लढवल्या जात असणाऱ्या चळवळीस गांधीजींद्वारे लढविल्या जात असलेल्या किंवा असणाऱ्या चळवळीस समांतर लढविल्या जात असणाऱ्या चळवळीस समांतर
समांतर नंतर कॉमा द्या. काँग्रेस पासून स्वायत्त, काँग्रेस पासून स्वायत्त, काँग्रेस पासून स्वायत्त अशा काँग्रेस पासून स्वायत्त अशा शेतकरी, कामगार, महिला, आदिवासी, कॉमा देऊन लिहा हे सगळं, शेतकरी, कामगार, महिला, आदिवासी इत्यादींच्या चळवळीस ते पात्र आहेत एवढे लक्ष मिळाले नाही. लक्ष म्हणजे अटेन्शन. ते पात्र आहेत एवढे लक्ष मिळाले नाही किंवा महत्वाचे स्थान मिळाले नाही, एवढे महत्वाचे स्थान मिळाले नाही किंवा दखलपात्र स्थान मिळाले नाही. दखलपात्र स्थान मिळाले नाही असं लिहा. शेतकरी, कामगार, महिला, आदिवासी इत्यादींच्या चळवळीस दखलपात्र स्थान मिळाले नाही. पुढे लिहा. ते असेही सुचवतात की, म्हणजे कोण? हे इतिहासकार. ते असेही सुचवतात की राष्ट्रवादी इतिहासकारांनी इतिहास हा महाकाव्य म्हणून लिहिला. इतिहास हा महाकाव्य म्हणून लिहिला. हे अभिजन वर्गाचे चरित्र असून त्यात गांधीजींना युगपुरुष म्हणून प्रस्तुत केले. कॉमा देऊन त्याच्यातच कंटिन्यू लिहा. युगपुरुष म्हणून प्रस्तुत केले ज्यांनी अवतार घेतलेला असून त्यांचा कॉमा देऊन लिहा. त्यांचा कृती कार्यक्रम हा भारतास आदर्श राज्य बनवेल. त्यांचा कृती कार्यक्रम हा भारतास आदर्श राज्य बनवेल. स्वतः गांधीजी सुद्धा असा विचार करत की ते युगपुरुष आहेत. स्वतः गांधीजी सुद्धा असा विचार करत की ते युगपुरुष आहेत. गांधीजींच्या राजकारणात जनतेची भूमिका भक्तांपर्यंत मर्यादित राहिली. गांधीजींच्या राजकारणात जनतेची भूमिका भक्तांपर्यंत मर्यादित राहिली. हे सगळं कोण म्हणतंय? रणजित गुहा नावाचे इतिहासकार जे आहेत ते म्हणताय. थोडक्यात ते राष्ट्रवाद्यांवर, गांधीजींवर
अतिशय जहरी अशी टीका करताय. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी बाकीच्यांना कोणाला स्थानच दिलं नाही. हे जे वर्चस्ववादी राष्ट्रवादी नेते होते, वरच्या फळीतले, मोठ्या फळीतले, ज्यांना जास्त अटेन्शन, जास्त लक्ष मिळत होतं, त्या सगळ्यांनी बाकीच्यांना योग्य ते इतिहासात स्थान दिलं नाही, त्यांना दखलपात्र त्यांची नोंद घेतली नाही. आणि त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादाचा जो इतिहास लिहिला गेला आहे, तो इतिहास हा फक्त अभिजनांचा म्हणजे समाजातले जे एलिट वर्ग असतात, समाजातले जे श्रीमंत आणि खास अशी लोक असतात, हा इतिहास फक्त त्यांचा लिहिला गेला आहे. त्या इतिहासकार एका महाकाव्याप्रमाणे त्याची रचना आहे. जसं एखादं महाकाव्य असतं आणि त्या महाकाव्यात एखादा दैवी अवतार असतो आणि मग त्या दैवी अवताराबद्दल लिहिलं जातं. तर तसं म्हणजे दैवी अवतार हे मुख्य मध्यवर्ती पात्र असतात. जसं रामायण हे महाकाव्य आहे, त्याचं मध्यवर्ती पात्र कोण आहे? तर अर्थातच राम आहे. तर तसं हे जे राष्ट्रवादाचं जे महाकाव्य आहे, त्याचं दैवी अवतार गांधीजी आहेत. मग गांधीजींमुळे सगळी जनतेची भूमिका ही भक्तांपर्यंत, म्हणजे गांधीजींनी जे सांगेल ते ऐकायचं, गांधीजींचीच भक्ती करायची, अशी ही एकंदरीत राष्ट्रीय चळवळ ही मूढभरांची, अभिजनांची आहे, असं हे मार्क्सवादातले जी ग्रामसिडियन विचारधारेचे लोक आहेत हे मानतात. ठीक आहे. तर हा झाला भारतीय राष्ट्रवादी चळवळीचा मार्क्सवादी दृष्टिकोन. हे आपल्या सिलेबस मध्ये हे जे त्यांनी 4-5 दिलेले आहेत वेगवेगळे दृष्टिकोन, याच्यावर दरवर्षी कंपल्सरी एक प्रश्न येतो, म्हणजे युपीएससी ला येतो. एक कुठला तरी विचारधारेवरचा प्रश्न येतो, फार मोठा नाही पण 5 मार्काचा किंवा 7 मार्काचा प्रश्न येतो. तर त्यामुळे हे करून ठेवायचं, कारण हे कुठे पण उपयोगाला येतं लिहायला. आता समजा उद्या आपण भारतीय चळवळीचं जरी, स्वातंत्र्य चळवळीचं जरी उत्तर लिहत असू, तर तिथे पण हे आपण याचा वापर करू शकतो. ठीक आहे. तर हा कंपल्सरी करण्याचा टॉपिक आहे. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण समाजवादी दृष्टिकोन बघूया.